गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला। या घटनेतील सर्व मृतदेह गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलेत, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोव्यातील नाईट क्लबला आग लागली। या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या घटनेची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। गोव्यातील दुर्घटनेत क्लबमधील मॅनेजर आणि 3 जणांना अटक केली असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे। या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असून एका आठवड्यात याची माहिती दिली जाणार असंही ते म्हणाले। गोव्यातील नाईट क्लबमधील आगीच्या दुर्घटनेत नृत्याच्या कार्यक्रमावेळी वापरल्या गेलेल्या फायर गन किंवा फायर कॅन्डल्समुळे ही आग लागली। तसेच हॉटेलचे डेकोरेशन लाकडी असल्यानं आग वेगाने पसरली, अशी प्रतिक्रिया दुर्घटनेतील मृतांच्या मित्रांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारनं कृषी सौरपंप लावण्याचा विश्वविक्रम केलाय। काल गिनीज बुकनं त्यांचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं। एका तासात 40,000पेक्षा अधिक कृषी पंप हे लावण्याचा विश्वविक्रम करण्यात आलेला आहे। अंधेरी पश्चिम ते बुंदवली मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती। सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती। मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना फटका बसला। दुरुस्तीनंतर मेट्रो सेवा सुरळीत झाली। नागपुरातील नारा येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीद शताब्दी निमित्त महासत्संगासाठी लाखो भाविक नागपुरात दाखल झाले होते। सुमारे 5 लाख भाविकांसाठी नागपुरात सर्व तयारी पूर्ण झाली। तसंच सेवाभावातून नागपूरकर मोठ्या संख्येनं स्वयंसेवक म्हणून पुढे आले। मावळच्या किवळे रावेत परिसरात नवीन भारतीय डाकघर सुरू करण्यात आलंय। या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झालं। यावेळी रावेत डाकघराचा पिनकोडही बदलण्यात आला। धारावीच्या मेघवाडी आणि गणेशनगर परिसरातील 42 पेक्षा अधिक झोपड्या तोडण्याबाबत SRAनं नोटीस जारी केली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या या नोटीसला स्थानिकांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय। भिवंडीत रस्ते अपघातांची मालिका सुरू असून विशेषतः रस्त्यांच्या दुरावस्थेसाठी भिवंडी महानगरपालिका जबाबदार आहे। यातच पालिका अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे भिवंडीतील हजारो नागरिकांना चाविंद्रा भिवंडी दुतर्फा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे। याचा फटका प्रवाशांना बसतोय। तपोवन वृक्षतोडी प्रकरणी आंदोलकांशी चर्चा होणार आहे। प्रशासनाचे अधिकारी सोमवारी आंदोलकांशी चर्चा करणार असून आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले। सोमवारच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं दिसून येत आहे। समृद्धी महामार्गावर शहापुरातील शेलवलीजवळ भीषण अपघात झाला। यात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी असल्याची माहिती आहे। मालेगावात स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकानं 3 आधार केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे। एकाच वेळी केलेल्या या धडक कारवाईत अनेक जण गंभीर बाबी समोर आलेल्या आहे। या तपासात मोठे फेक आधार कार्ड रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता आहे। कधी काळी मराठवाड्याचं नंदनवन म्हणून ओळखली जाणारी जायकवाडी वसाहत आता इतिहास जमा होणार आहे। सोमवारपासून येथील सर्व जुनी घरं पाडली जाणार आहेत। क्रिकेटपटू स्मृती मंधनाचं लग्न मोडलंय अशी माहिती स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर दिली आहे। सर्वांनी दोन्ही कुटुंबाची प्रायव्हसी जपावी असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे। स्पाइसजेट कंपनीनं आपल्या ताफ्यातील विमानांच्या 100 अतिरिक्त उड्डाणे वाढवण्याचा निर्णय घेतलाय। इंडिगो विमान सेवेचा बोजावरा उडाल्यानंतर हा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला। हिवाळी सुट्ट्यांसाठी सर्वच विमान कंपन्यांनी आपलं नियोजन जाहीर केलं होतं, मात्र आता इंडिगोच्या या घोळामुळे अनेकांचे हाल होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कंपन्यांनीच कळवलंय। भायखळा येथील राणीच्या बागेत येत्या काळात इमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा, जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठीही पालिका नियोजन करत आहे।